हरे कृष्ण. आपल्या आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभू की जय हो. श्री श्रीला प्रभुपाद की जय. आता आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आपण ऐकताय ना सगळे? आपलं लक्ष आहे ना? तर आपण काय करूया, आता थोडीशी उजळणी करूया आधीच्या अध्यायांची. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय अभ्यासलं होतं की सर्वोच्च नियंत्रक असा जो कोण आहे तो श्रीकृष्ण आहे. आणि मग तो त्याला काय म्हटलेलं आहे की परमेश्वर किंवा ईश्वर किंवा सर्वोच्च देव किंवा त्याचंच नाव काय, त्याला ब्राह्मण देखील म्हणतात. तर त्याचंच नाव आहे कृष्ण, की ज्याला आपण कालच्या अध्यायात अभ्यासलं की ब्रह्माजींनी म्हटलंय परमेश्वर आदि पुरुष प्रथम पुरुष म्हणजेच कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. मग आपण नंतर काय अभ्यासलं होतं की आपण कोण आहोत, जीवात्मा आहोत. म्हणजे जीव अधिक आत्मा. तर हे बंगाली भाषेतला हा शब्द आहे जीवित इकाई. तर याचाच अर्थ काय की जे सर्वोच्च नियंत्रक श्रीकृष्ण आहेत यांचा आपण अंशात्मक भाग आहोत. कारण कृष्णांनीच ही सगळी भौतिक प्रकृती निर्माण केली, सृष्टी निर्माण केली. सर्व काही जे निर्माण केले ते कृष्णांनीच केलं, त्यांचा विस्तार करून. तर मग आपण आपणामध्ये जो आत्मा आहे तर तो म्हणजे श्रीकृष्णांचा अंश आहे, म्हणून आपण जीवात्मा आहोत. मग आपण तिसऱ्यांदा काय अभ्यासलं की ही जी भौतिक प्रकृती आहे, म्हणजे आपल्याला हे सगळे सृष्टी दिसते, त्याच्यात सजीव निर्जीव वस्तू, पर्वत दऱ्या डोंगर, हे सगळं जे काही दिसतं आपल्याला हे सगळं भगवंतांनी निर्माण केलं आणि त्याला म्हणायचं भौतिक प्रकृती. मग आता ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जे याच्यावर जे नियंत्रण आहे हे श्रीकृष्णांचं आहे. मग ते कशा पद्धतीने आहे तर काळ म्हणजे वेळेचे पालक आहेत. म्हणजे जी वेळ आहे हळूहळू दिवस महिने पुढे सरकते, तर हे सुद्धा भगवंताचंच रूप आहे. काळ देवता म्हणजे नारायण स्वरूप भगवंतच आहेत ते. आणि त्या माध्यमातून ते आपल्याला आपण जे कर्म करतोय, कर्म म्हणजे काय, आपलं कार्य किंवा आपण करतो ती कृती किंवा आपण म्हणू की आपले ऍक्शन किंवा हिंदीमध्ये गतिविधी म्हणतात त्याला. तर मग हे जे करतोय तर ते आपण त्या काळानुसार हळूहळू या भौतिक प्रकृतीमध्ये करत आहोत, असा याचा अर्थ होतो. आता पुढची स्लाइड बघू आपण. मग आपण नंतर काय अभ्यासलं की गीता म्हणजे काय आहे. भगवद्गीता म्हणजे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. मग आता हे जीवनाचं जे पुस्तक आहे आपल्या, तर मग या पुस्तकामध्ये आपण कोणते विषय अभ्यासाला सुरुवात केली तर आपण ते 5 विषय अभ्यासले जे आता चर्चा केले. मग त्यानंतर आपण काय अभ्यासलं पहिल्या अध्यायामध्ये की अर्जुन खूप गोंधळलेल्या मनस्थितीत होता आणि दुःखी झाला. मग त्याच्या विलापाची 5 कारणं अभ्यासली.
मग ती कोणती होती? कोण कोण सांगू शकेल मला? कोणाला सांगता येईल? रुद्र आलाय का? अनुष्का कोण सांगणार? नेहा, सिमरन. मग अर्जुनाला 5 कोणत्या गोष्टींचं दुःख झालं? तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला वाटलं की हे सगळे माझे बंधू आहेत आणि ह्यांच्याशी मी कसं लढू. मग त्यांच्याविषयी खूप दया करुणा वाटली, त्यांच्यासोबतच मी लहानाचा मोठा झालो म्हणून. मग त्याला करुणा हे पहिलं कारण. मग दुसरं कारण काय होतं की त्याला काय वाटलं की या सगळ्यांना मी मारून टाकलो, यांच्याशी युद्ध केलं तर मग काय होईल की माझा परिवारच शिल्लक राहणार नाही, मग मी कोणासोबत आनंद घेऊ युद्ध जिंकल्याचा. असं त्याला म्हणजे त्याला आनंद नाही असं कारण वाटलं. मग तिसरं कारण काय वाटलं की ह्या सगळ्यांना मारल्यावर ह्याच्यामध्ये माझे गुरु सुद्धा आहेत, पितामह सुद्धा आहेत, मग केवढं मोठं पाप लागेल मला गुरु हत्येचं, ज्येष्ठांना मारल्याचं. मग त्यामुळं हे पाप होईल. आणि चौथं कारण काय वाटलं की अशा प्रकारे हे माझ्या कुळातले मी पुरुष आहेत त्यांना युद्धामध्ये त्यांना लढताना मी मारलं तर काय होईल की ते पुरुष नष्ट होतील. मग घरातील पुरुष नष्ट झाले तर मग वृद्ध किंवा लहान मुलं आहेत, स्त्रिया ह्या अनाथ होतील आणि मग कुळाच्या परंपरा ह्या सुद्धा नष्ट होतील. आणि मग आता मी काय करू, मला काही समजतच नाहीये की मी काय करावं. असं अर्जुनाला वाटलं. म्हणजे त्याची गोंधळलेली मनस्थिती झाली की आता मी काय करू, असं त्यांना निर्णयच घेता येईना. मग अशा प्रकारे अर्जुनाच्या दुःखी मनस्थितीची 5 कारणं होती. मग श्रीकृष्णांनी काय केलं, त्याचं सगळं म्हणणं, ते एक उत्तम गुरु होते, त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. आणि मग त्याला त्याला कसा विजय मिळू शकतो अशा पद्धतीने त्याचं मनोबल कसं वाढेल. गुरु काय करतात, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, आपल्याला योग्य ज्ञान देतात. आणखी आपल्याला धर्माच्या पद्धतीने कसं आपण कर्म केलं पाहिजे, योग्य कर्म कसं केलं पाहिजे धर्मशास्त्रानुसार, वेदानुसार हे सांगतात, जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात. मग श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत, जगद्गुरु म्हणतो आपण त्यांना. मग त्यांनी हळूहळू त्याला त्याची विजयाची कोणती कारण आहेत ती लक्षात आणून द्यायला सुरुवात केली. मग ती कारण कोण सांगणार मला? कोणाला सांगता येतील? आता मी सांगायला सुरुवात करते हा. आपण सगळ्यांनी आठवूया, म्हणजे आपली उजळणी पण होईल त्या कारणांची. तर सगळ्यात पहिलं कारण काय होतं की, हा शाबास, नेहाने उत्तर दिलंय. धर्मक्षेत्र म्हणजे काय, ते धर्म पवित्र असं धर्मक्षेत्र होतं. म्हणजे त्याचं नाव आहे त्या क्षेत्राचं कुरुक्षेत्र. हा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणखी मग ती पवित्र अशी भूमी होती. इट वॉज अ पायस लँड. मग नंतर काय होतं की, हा नेहाने बरोबर लिहिलंय, दिव्य रथ म्हणजे कृष्ण अर्जुनाकडे इंद्रांनी दिलेला दिव्याचा रथ होता. मग तिसरं कारण काय, बरोबर शाबास, कपिध्वज होता. तिथे हनुमंत स्थित होते, रथावर जो ध्वज होता. मग आणखी काय होतं, हा बरोबर, शंखनाद. की कृष्णांनी शंख नाद केला की कृष्णांचा शंख जो होता तो अत्यंत पवित्र होता. अर्जुनांकडे पण जो शंख होता तो अत्यंत पवित्र होता. त्यामुळं शत्रू पक्षाचं मनोबलच खचून गेलं अशा दिव्य नादाने. असं आपण वाचलं होतं पहिल्या अध्यायात. मग अजून काय कारण होतं, तर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनासोबत उपस्थित होते. त्यानंतर नेहाने सांगितलं तसं मोक्षदा एकादशी म्हणजे हा अत्यंत पवित्र दिवस होता. अगदी बरोबर, भाग्यलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवतेचा आशीर्वाद होता. आणखी काय होतं, अर्जुनाकडे धनुष्यबाण होतं, त्याचं नाव काय होतं, गांडीव. असं मोठं पवित्र धनुष्यबाण होतं की ज्यानं सगळ्या युद्धात विजय मिळेल असं शिवांनी प्रसन्न होऊन त्याला दिलेलं होतं. आणखी काय होतं, तर अर्जुना सोबत असे महान योद्धे होते. शाबास, त्यक्त जीविता. छान अभ्यास केलाय हा ते. हा, गुड, मस्तच. मग अशा पद्धतीने त्यक्त जीविताचा अर्थ काय की जे असे महान भरपूर पराक्रमी असे योद्धे होते अर्जुनासोबत. मग ही इतकी विजयाची सगळी कारणं अर्जुनाच्या बाजूनी होती.
आणि त्यामुळं अर्जुनाने बिलकुल न घाबरता आपलं कर्तव्य कर्म करावं. म्हणजे काय, क्षत्रियाचे कर्तव्य कर्म काय, की त्यांनी लढलं पाहिजे, धर्माच्या बाजूनी लढून त्यानं विजय मिळवला पाहिजे. आणि यासाठी तू उठ आणि लढ, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आता आपण पुढे बघू. मग आपण नंतर काय पाहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये, की ज्या वेळेला अर्जुन खूप गोंधळला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं, की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. म्हणजे आपण या शरीरावर दुःख करण्याची गरज नाही, हा भौतिक प्रकृतीचा भाग आहे. म्हणजे आपले जे बंधू किंवा आपले जे नातेवाईक दिसतात आपल्या रणांगणावर, ते काय आहेत, एक शरीर आहेत. आपण लढलो तर ते शरीर संपणार आहे, पण आत्मा आहे तसंच राहतो. म्हणजे आपण आत्मा आहोत, त्यामुळे तू दुःख करू नको आणि तू युद्धासाठी सज्ज हो. मग हा आत्मा कुठे असतो, तर आपल्या हृदयामध्ये स्थित असतो. मग आता हा आत्मा आपण पाहू शकतो का, तर बिलकुल नाही. मग आपण तो आत्मा का नाही पाहू शकत, तर तो अत्यंत सूक्ष्म असतो. सूक्ष्म म्हणजे खूप छान, सॉरी खूप लहान. तर तो आपल्या म्हणजे डोळ्यांना दिसू नाही येईल इतका लहान असतो, म्हणून त्याला सूक्ष्म म्हटलंय. मग तो केवढा असतो, तर आपल्या जो केस आहे त्याचा टोकाचा 10,000वा भाग केला तर जेवढा आकार होईल तेवढा तो असतो, म्हणून त्याला सूक्ष्म असं म्हटलंय. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा ऍक्टिव्हिटी आपण पाहूया. शेवटी पाहूया. आता आपण थोडस हे अभ्यासूया आणि मग संपत आल्यानंतर ऍक्टिव्हिटी पाहू. आता ही अर्जुनाच्या विलापाची कारण आपण जी अभ्यासली, अर्जुन गोंधळला होता ही आपण बघितली, मग ती इथे लिहिलेली आहे. मग तर याच्या पुढची slide. आता याच्या पुढची स्लाइड. आपण पाहिलं की अर्जुनाला खूप करुणा वाटते, त्याला कुठलाही आनंद नाही वाटत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू होणार, आपण त्यांच्याशीच लढणार म्हणून. हे सगळं आपण पाहिलं. पाप वाटतंय त्याला, मग कुटुंबाच्या परंपरा नष्ट होतील वाटतंय, आणि मग तो गोंधळून गेला, हे आपण पाहिलं होतं. मग आता आपण चौथा अध्याय काल जो अभ्यासला त्याच्यामध्ये काय पाहिलं, की भगवंत कसे प्रकट होतात, केव्हा प्रकट होतात, आणि मग ते अवतार घेतात म्हणजे काय होतं, हे सगळं आपण पाहिलं होतं. मग हे श्लोक अभ्यासला होतोय आपण, 4.7, 4.8 आणि 4.11. तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, की कालचं लेक्चर नव्हतं अटेंड केला मला. कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, तुम्ही म्यूट आहात. हरे कृष्ण. हा, आवाज येतोय माझा? यस माताजी, आता येतोय. हा. तर आपण चौथ्या अध्यायाच्या माध्यमातून आपण अभ्यासलं होतं की भगवंत केव्हा केव्हा आणि कसे प्रकट होतात. मग आपण पहिला श्लोक अभ्यासला होता की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, म्हणजे काय, की धर्माचं धर्माला अधोगती येते. म्हणजे काय, की धर्माचरण करायचं लोक थांबतात, अधर्माचं प्राबल्य वाढतं, वर्चस्व वाढतं, खूप वाईट कृती लोक करायला लागतात, तेव्हा तेव्हा भगवंत प्रकट होतात. मग ते प्रकट होऊन काय करतात, तर आपण 4.8 मध्ये अभ्यासलं होतं की ते प्रत्येक युगामध्ये दिव्य अवतारात प्रकट होतात. आणि ते कशासाठी होतात, तर त्यांच्या भक्तांचा उद्धार करायला किंवा
त्यांचं रक्षण करण्यासाठी. आणि मग ते काय करतात, दुष्टांचा नाश करतात, त्यांना नष्ट करतात, दुष्ट वाईट प्रवृत्तीच्या लोकांना. आणि अशा प्रकारे ते काय करतात की धर्माला नष्ट होण्यापासून वाचवतात आणि धर्माची पुनःस्थापना करतात. म्हणजेच धर्म पुन्हा बळकट करून त्याची चांगल्या प्रकारे प्रत्येक युगात स्थापना करण्यासाठी ते प्रकट होतात. मग असे प्रत्येक युगात अवतार झाले बरं का भगवंतांचे. तर मग सत्ययुगामध्ये कोणता अवतार झाला होता, तर त्यांनी सत्ययुगामध्ये नरसिंह अवतार घेतला होता. मग भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती की नाही आपल्या सगळ्यांना. मग त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या श्रेष्ठ असं भक्त प्रल्हाद होता, त्याला वाचवण्यासाठी अवतार घेतला, त्याचा उद्धार करण्यासाठी. नंतर वराह अवतार घेतला त्यांनी. द्वापार युगामध्ये कृष्णांचा अवतार घेतला. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांचा अवतार घेतला. असा प्रत्येक युगामध्ये त्यांनी अवतार घेतला. तसं त्या कलियुगामध्ये 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंचा संन्यास रूपात अवतार घेतला. असं प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माची अधोगती झाली तेव्हा तेव्हा त्यांनी अवतार घेतला. मग पुढे आपण काय अभ्यासलं 4.11 श्लोक मध्ये की जसा आपला भाव असतो, ज्या भावानी आपण शरण जातो कृष्णांना, त्या भावानी ज्या भावानी आपण शरण जातो त्याच किंवा त्या भावानुसारच आपल्याला ते फळ देतात. म्हणजेच काय की आपण वासराची चित्र लावते, वासरू आणि गायची पाहिलं ते खूप प्रेम करतात कृष्णांवर, खूप भक्ती करतात. मग त्यांच्यावर पण त्यांनी प्रेम केलं किंवा यशोदा मातेनं खूप प्रेम केलं त्यांच्यावर, बाळ म्हणून, मुलगा म्हणून. मग त्यांनी पण खूप आदर केला आणि त्यांच्यावर प्रेम केलं. किंवा जे गोपी आहेत त्यांनी पण मित्र म्हणून, सखा म्हणून खूप प्रेम केलं त्यांच्यावर. मग त्यांनी देखील त्यांच्यावर प्रेम केलं. आणि मग कंसाने काय केलं, त्यांच्याशी शत्रुता केली. मग त्यांनी देखील त्याच्याशी शत्रुता केली आणि त्याचा वध केला. किंवा शिशुपालाला खूप हेवा वाटायचा, शिशुपाल त्यांचा आतेभाऊ होता आणि त्यांनी त्यांना अपमानित केलं, खूप वाईट त्यांना शब्द बोलले. म्हटल्यावरती मग त्यांनी काय केलं, त्यालाही शिक्षा केली. म्हणजे काय केलं, त्याचा वध केला. म्हणजे जसं आपण भगवंताविषयी भाव बाळगतो त्या पद्धतीनं, त्या प्रमाणातच भगवंत आपल्याला फळ देतात. म्हणून आपण काय करायचं, भगवंतांना शरण जायचं आणि त्यांच्यावर प्रेम करायचं, त्यांची भक्ती करायची. म्हणजे मग भगवंत पण आपल्याला आनंद देणार. ते स्वतः देखील आपली भक्ती पाहून आपल्यावर कृपा करणार, आनंदी होणार आणि आपल्याला देखील ते आनंद देणार. हे आपण अभ्यासलं. आता आपण पुढचा स्लाइड बघूया. हा, आता इथे आपण प्रत्येक युगामध्ये काय काय साधनेचे प्रकार, म्हणजे धर्म, आपला काय धर्म होता, मनुष्य धर्म म्हणजे आपण कशा प्रकारे भगवंताशी जोडले गेलो होतो हे अभ्यासलं. तर आपण सत्ययुगामध्ये पाहिलं की आपण ध्यान करायचो आणि भगवंतांचं रूप आठवून ध्यान करायचो. तर आपण त्रेतायुगामध्ये काय बघितलं की अग्नियज्ञ म्हणजे मंत्र म्हणायचे आणि अग्नियज्ञ करायचा हे पाहिलं. आणि भगवंताला बलपूर्वक जी काही यथाशक्ती आहे ते अर्पण करायचं यज्ञाच्या माध्यमातून हे पाहिलं होतं. मग द्वापारीमध्ये काय पाहिलं आपण की मूर्ती पूजा. तर भव्य असे अर्चक विग्रह, देवांचे मंदिरात त्यांची प्रतिष्ठा यांची पूजा केली जायची हे पाहिलं. मग आता आपल्याला कलियुगामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय, तर भगवंताचं पवित्र असं नाम हेच तुम्ही घ्या. म्हणजे यज्ञ करा म्हणजे काय, तर जप यज्ञ करा. म्हणजे काय, भगवंतांचं पवित्र नामाचा तुम्ही जप करा, असं आपण अभ्यासलं. आता आपण पुढे बघू. आता मी पुढे आता आपण 5वा अध्याय अभ्यासणार आहोत. त्याचं नाव काय आहे, कर्म संन्यास योग किंवा त्याला कर्मयोग असं म्हटलंय. मग इस्कॉन बेंगलुरू यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण कर्मयोग किंवा कर्म संन्यास योग आता अभ्यासाला सुरुवात करूया. मग आपण जाणून घेऊया कृष्ण भावना भवित कर्म म्हणजे काय, हे कसं करायचं नेमकं हे समजून घेऊया.
माताजी पुढची स्लाइड. हा, मग आता इथं कर्म तर आपल्याला करायचंय. मग आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांमध्ये बांधलेलं असतो. मग आपण कर्म कसं करतो हे आपण अभ्यासूया. मग पहिल्यांदा दाखवलाय तो सत्वगुणी किंवा सत्वगुणी मुलगा दाखवलाय. तो काय करतो, त्याला गुडनेस म्हणायचं. तर तो काय करतो, वृक्षारोपण करतो म्हणजे झाड लावतो. मग तो काय म्हणतो, मी झाड लावेल आणि याची फळं इतर सगळ्यांना खायला मिळतील, असं मी चांगलं काम करेन. तो चांगला विचार करत असतो, सगळ्या चांगल्या कृती करत असतो. रजोगुणामध्ये जो स्थित असतो तो मुलगा काय विचार करेल की मी भरपूर सारे वृक्ष लावेन, वृक्षारोपण करेन आणि त्याची जी फळं येतील त्या सगळी फळं आहेत त्याचा उपयोग मी माझ्या आनंदासाठी करेन. म्हणजे काय, तो इथे त्या प्रत्येक फळाची स्वतःसाठी अपेक्षा करतो, स्वतःच्या आनंदासाठी. मग ह्याला म्हणायचं रजोगुण. आणखी मग तमोगुण म्हणजे काय, अज्ञान किंवा इग्नोरन्स. तर याचा अर्थ काय की हे झाड कोणी का लावलेलं असे ना इकडे, मग मी तर आता इथं फळ पाहतोय ह्या झाडावर, मग हे मी फळ आहे ते मला आनंद मिळवण्यासाठी खाऊन टाकेन. म्हणजे कुठलाही चांगला वाईट मी विचार नाही केला, मला झाडावर फळ दिसलं, आवडलं, आता मला खायचं इच्छा निर्माण झाली आणि मी खाऊन टाकलं. ह्याला म्हणायचं तमोगुणी कृती किंवा तमोगुणी कर्म. मग जो भगवंताचा भक्त आहे की ज्याला माहितीये की ही सगळी भौतिक प्रकृती, ही सर्व जीवसृष्टी किंवा आपण सगळे पशु पक्षी, लिव्हिंग नॉन लिव्हिंग बिईंग, सगळे सगळे ह्यांना कोणी निर्माण केलंय तर भगवंतांनी निर्माण केलंय. ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. म्हणजेच काय की आपल्यावर सुद्धा त्यांचं नियंत्रण आहे. आपल्या हृदयामध्ये ते परमात्मा स्वरूपात स्थित आहेत. म्हणजे आणि आणि आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो म्हणजे काय आहे, भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. म्हणजेच काय की आपल्यामध्ये सगळ्या इच्छा देखील तेच निर्माण करणार आहेत, आपल्यामध्ये चांगले विचार देखील तेच देणार आहेत आपल्याला. मग एखादा भक्त कसा विचार करेल की जो भगवंतांची भक्ती करतो, सेवा करतो, तो कसा विचार करेल की जो शुद्ध भक्त असतो, तो कसा विचार करतो की हे मला भगवंतांच्या कृपेने मी आता हे झाड लावणार आहे. मग त्यांनीच मला ही इच्छा दिली की आपण हे वृक्षारोपण करूया. मग ह्याची वाढ पण तेच करणार आहेत माझ्या माध्यमातून. त्याची वाढ होण्यासाठी जी काही काळजी करायला लागणार आहे, त्याला पाणी घालायला लागणार आहे, त्याला खत घालायला, ते सगळं सगळं स्वतः भगवान श्रीकृष्णच करणार आहेत. आणि मग हे सगळं भगवान श्रीकृष्ण करत आहेत म्हणून ह्याची जी फळं येतील ती सुद्धा मी भगवान श्रीकृष्णांनाच अर्पण करेन आणि मग मी त्याच्यातला थोडा भाग मला प्रसाद म्हणून येईल. मग असा जो विचार करतो तो असतो शुद्ध भक्त किंवा कृष्णांचा खरा भक्त असं त्याला म्हणतात. मग हे जे कर्म आपण करतो प्रत्येक गोष्ट कृष्णांच्या मुळेच आहे हे ज्याला माहिती असतं, हे जे जाणतो आणि त्या भावनेनी प्रत्येक कर्म भक्तियुक्त असं तो करतो, ह्याला म्हणायचं कृष्ण भावना भावित कर्म. तर असं कृष्ण भावना भावित कर्म जो करतो त्याला म्हणायचं शुद्ध भक्त. शुद्ध भक्त म्हणजे कोण असतो, तर तो सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्यांच्या देखील वरच्या पातळीवर असतो म्हणून त्याला शुद्ध भक्त म्हणतात. मग कृष्ण कसे आहेत, सच्चित आनंद आहेत. म्हणजेच काय, ते शाश्वत आहेत, चिरंतन आहेत. चित म्हणजे काय, संपूर्ण ज्ञानाने युक्त आहेत आणि सतत ते आनंदी असतात, स्वतः देखील आणि इतरांना आनंद देतात. मग अशा प्रकारे असे जे श्रीकृष्ण आहेत त्यांना अजून एक नाव आहे अच्युत. म्हणजे काय, अविनाशी, कधी नष्ट न पावणारे, सगळ्यांना आनंद देणारे असे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग आपण त्यांच्या आनंदासाठी कर्म करायचं, त्यांच्या सेवेसाठी, त्यांचं प्रेम मिळावं आपल्याला, त्यांची कृपा व्हावी. मग त्यांना आनंद झाला की आपल्याला नक्कीच मिळणार. मग ह्याला म्हणायचं कृष्ण भावना भाविक कर्म. आता आपण पुढची स्लाइड बघूया. आता ती पुढची स्लाइड.
हा, मग इथे आता पहिला श्लोक सांगितलाय, 5व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. तर इकडे अर्जुन मग त्यांना प्रश्न विचारतोय भगवंतांना की आता मग तुम्ही म्हणालात की कर्म तर करायचं नाहीये, आणि मग कर्म नाही करायचंय, मग संन्यास घ्यायचाय, कर्माचा त्याग करायचा आहे, नेमकं काय करायचंय असा त्याचा पुन्हा गोंधळ झाला, किंवा मग मी आता नेमकं काय करू असा त्याला प्रश्न पडलाय. मग त्या संदर्भात हा श्लोक आहे. मग तो आपण आता वाचूया. माताजी वाचताय? हा, वाचूया आपण. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छेय एतयोरेकं तन्मे ब्रुवी सुनिश्चितम. तर अर्जुन काय म्हणाले की हे कृष्णा, प्रथम तुम्ही मला माझे काम सोडून देण्यास सांगितलं आणि मग तुम्ही भक्तीपूर्वक कर्म करायला सांगता. मग ह्या दोघांपैकी कोणतं अधिक फायदेशीर आहे हे कृपया आपण मला निश्चितपणे सांगाल का? म्हणजे अर्जुन पुन्हा गोंधळून गेला. मग तो काय म्हणतो की आता हे कर्म तर मला करायला पाहिजे. आपण रोजची जी छोटी मोठी कर्म करतो, म्हणजे काय करतो, आपल्याला जी चातुर्वर्ण व्यवस्था आपण काल अभ्यासली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग ब्राह्मण वर्णाचं काम काय आहे की त्यांनी ज्ञान द्यायचं, इतरांना विद्या द्यायची. त्यानंतर दुसरं कर्म, दुसऱ्या वर्णाचं काय काम आहे की त्यांनी, क्षत्रिय वर्णाच्या लोकांनी काय करायचं, प्रजेचं रक्षण करायचं. आणखी त्यांनी काय करायचं की प्रजेमध्ये कशी शांतता, सुव्यवस्था राहील यासाठी प्रजेचं नियंत्रण करायचं. मग तिसरा वर्ण कोणता, तर वैश्य वर्ण. मग वैश्य वर्णाच्या लोकांनी काय करायचं, कृषी, तर शेतकरी दाखवलंय बघा शेतामध्ये शेती करताना. मग त्यांनी शेती करायची किंवा व्यापार करायचा किंवा गोरक्षा करायची. आणि शूद्र वर्णाच्या लोकांनी काय करायची, ह्या 3 वर्णांच्या लोकांची सेवा करायची, सेवा करण्याचं काम करायचं, त्यांच्याकडे साखळी करण्याचं काम करायचं. मग हे प्रत्येकाच्या गुणकर्माच्या वैशिष्ट्यानुसार ती चातुर्वर्ण व्यवस्था भगवंतांनी सांगितली होती. मग हे कर्म करत असताना मग मी कर्म करू की कर्म करायचं सोडून देऊ, नेमकं काय करू, हे कसं कर्म करू? मग भक्तियुक्त कर्म करायचं म्हणजे काय, मी सगळं कर्म सोडून देऊ हे सगळं रोज जे करतो ते, आणि मग संन्यास घेऊन मी जंगलात जाऊन बसू का, असं त्याला वाटलं. असं तो म्हणून गेला. मग नेमकं यातलं फायदेशीर काय आहे, मी सगळ्या कर्मांचा त्याग करायचा आणि संन्यास घ्यायचा, की मग मी रोज जे कर्म करतोय ते करत करत ते भक्तियुक्त कसं होईल असे प्रयत्न करून ते भक्तियुक्त कर्म करायचं. ह्यातलं नेमकं कोणतं फायदेशीर आहे, कशामुळे मला जास्त फायदा होणार, कशामुळे मला तुमची कृपा सगळ्यात जास्त संपादन करता येणार, ते मला तुम्ही निश्चितपणे सांगा, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात. आता आपण पुढे बघूया. हा, इथे ह्या स्लाइड मध्ये काय दाखवलंय की एक संन्यासी आहे आणि ते फोनवर बोलतायत, किंवा त्यांच्या दुसऱ्या हातात काय पहा, कमंडलू पण आहे, आणखी सिगारेट पण आहे. मग आता जर आपण संन्यास घेतला, आपल्या भौतिक कर्म आपल्याला रोज जे आहे आपल्याला हे काहीच करायचं नाही आणि आता आपण संन्यास घेऊया असं जर आपण ठरवलं, तर काय होईल की आपली जी इंद्रिय आहेत त्यांना आसक्ती तशीच राहिलेली असते. का, तर आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधलेले असतो. मग काय होतं, त्यामुळं आपण बद्धजीव म्हणतात आपल्याला, म्हणून. तर मग आपण बद्धजीव असल्यामुळं काय होणार की आपली जी इंद्रिय आहेत, म्हणजे आपल्या नाकांना आणि तोंडांना, आता तिथे त्या संन्यासाच्या उदाहरणात बघूया की त्याला तर सिगारेट ओढायचीच आहे आणि त्याचे कान आहेत ते फोनवर गप्पा मारण्यात आणि बोलण्यात गुंतलेलेच आहेत. मग असं सगळं आपण जर संन्यास घेतला आणि आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी, म्हणजे आपलं आता कान हे श्रवणेंद्रिय झालं किंवा नाक हे
घ्राणेंद्रिय झालं तर किंवा ज्ञानेंद्रिय म्हणतो, आपल्याला नाकानी वास समजतो. तर किंवा वाणी किंवा मुखामुळे आपल्याला बोलता येतं. तर मग किंवा आपण इथं जे सिगारेट दाखवली तर त्याचा वास किंवा धूर घेण्यासाठी तो त्याचा तोंडाचा आणि नाकाचा म्हणजे ह्या 2 इंद्रियांचा वापर करणार आहे. तर अशी इंद्रिय तृप्तीसाठी आपण ती वापरली तर मग तो खरा संन्यास होईल का? तर बिलकुल नाही. मग ते ढोंग होईल. त्याला दांभिकपणा देखील म्हणतात. मग असं होईल. मग आपल्याला असं कर्म करून चालेल का? तर बिलकुल नाही. म्हणजे काय की आपण बद्ध जीव असल्यामुळे काय होतो की भौतिक प्रकृतीच्या या 3 गुणांमध्ये बांधलेले असतो. मग त्यामुळे काय होतात की आपल्या फळांच्या अपेक्षा आहेत ना त्या सुटत नाहीत लवकर, कारण आपल्या हृदयाची शुद्धी झालेली नसते, जशी शुद्ध भक्ताची झालेली असते. आणि मग ती शुद्धी आपली लगेच होऊ शकणार नाही. आणि मग त्यामुळे काय होईल, आपण जर संन्यास घेतला अशी सगळी कर्म त्यागून आणि आपण जर असा भक्ती मार्गावर संन्यास घेऊन भक्ती करण्याचा प्रयत्न केला तर काय धोका असतो, आपण बद्ध जीव असल्यामुळं आपलं पतन होईल आणि आपण इंद्रिय तृप्तींच्या मध्ये अडकून राहू आणि मग ती खरी भक्ती होणार नाही, शुद्ध भक्ती होणार नाही. त्यासाठी भगवंत काय सांगतात, मग आपण कसं कर्म करायचं तर इथे दुसऱ्या चित्रात दाखवले की एक भक्त आहे की जे शुद्ध भक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजेच काय की ते जे कर्म करतायत रोजचं ते करतच आहेत. म्हणजे ते एखादी नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात तर ते करून ते अर्थार्जन त्यांची रोजची कर्म जी गृहस्थाश्रमात आहेत कर्तव्य कर्म ती करत आहेत. पण ती कशी करत आहेत, प्रत्येक त्यांच्या कृतीचं फळ ते भगवंताला अर्पण करतात. मग त्यांना जो पगार मिळतो तो सगळा भगवंतांच्या कृपेमुळेच मिळालाय. म्हणून मग आता आपण भगवंतांची सेवा करूया म्हणून त्यांनी छानसा अर्च विग्रह आणलाय बघा, ज्याला अल्टर म्हणतात. मग त्याची ते सेवा करतात. मग भगवंतांच्या आनंदासाठी ते भरपूर फळं घेऊन चित्रात दाखवले आणलेली आहेत. त्यांनी छान छान फुलं आणली आहेत. मग ती भगवंतांची पूजा करतायत. त्यांना मग जे त्यांनी अन्नधान्य आणले त्याच आणि त्याच्यापासून जो प्रसाद बनवलाय मग त्याचा नैवेद्य दाखवतात. म्हणजे भगवंतांना भोग अर्पण करतात आणि मग तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी ते घेतात. म्हणजे काय, भगवंतांच्या दयेमुळं भगवंतांच्या कृपेमुळं ही सगळी मला नोकरी, मला मुलं बाळ किंवा मला छान पत्नी असे सगळे मिळालेत आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून श्रीकृष्णांचीच मी सेवा करतोय. मग सगळ्यांशी ते खूप प्रेमाने बोलतात, प्रेमाने आचरण करतात. आणखी सगळ्यांच्या मध्ये भगवंत पाहायचा प्रयत्न करतात आणि भगवंतांची आपल्या घरी अर्चविग्रह स्थापित करून सेवाही करतात. अशा प्रकारे भगवंत प्रत्येक कृती ते भगवंतांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करतात. म्हणून ह्याला काय म्हणायचं, भक्तियुक्त कर्म करायचं. मग ह्यांनी काय होणार, आपण हळूहळू शुद्ध होत जाणार. म्हणजे आपण भौतिक जी कर्माची बंधन आहेत ती 3 जी गुणांची ह्याच्यातून मुक्त होत जाणार. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा, मग अर्जुनाचा पुन्हा गोंधळ झाला की मग संन्यास घ्यायचा की भक्तिमय कार्य करायचं किंवा भक्तियुक्त कर्म करायचं हे या चित्रात दाखवलंय. आता पुढची स्लाइड बघूया. हा, मग इथे काय म्हटलंय, आपण पहिल्या श्लोकात जो गोंधळ अर्जुनाचा अभ्यास लावता तोच हा श्लोक आहे. अर्जुन म्हणतोय की नेमकं काय करू मी, म्हणजे कर्माचा त्याग करू की भक्तियुक्त कर्म करू, कोणतं श्रेष्ठ आहे असं अर्जुन म्हणतोय. मग या स्लाइड मध्ये तो काय चित्रात काय दाखवलंय की मी हे जे बीज पेरलंय मग ह्याच्यापासून जे झाड येणार आहे मग मी झाडं लावण्याचं थांबू की मी फळांची अपेक्षा नको करू, मी नेमकं काय करू, नक्की काय माझ्यासाठी फायदेशीर आहे ते तुम्ही मला सांगा. म्हणजे मी कशाची अपेक्षा ठेवू असा तो प्रश्न विचारतो. आपण पुढे बघू. आता जी पुढची स्लाइड, ह्याच्यात फरक दाखवलाय. तो कर्माचा त्याग करू की मी भक्तिपूर्वक कर्म करू. मग आता ह्या श्लोकांच्या माध्यमातून भगवंत आपल्याला सांगतात की आपण कसं कर्म करायचं. मग भगवान काय सांगतात, काय उत्तर देतात श्रीकृष्ण आपण समजून घेऊया या श्लोकाच्या माध्यमातून. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस करावुभौ
तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हा माताजी अर्थ वाचताय? हरे कृष्ण माताजी. तेजस्विनी माताजी. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हा. श्री भगवान हा म्हणाले, हरे कृष्ण माताजी, म्यूट झालो होतो आम्ही सगळी. आता वाचते, 1 मिनिट. हा ते होस्ट नाहीये ना, त्यामुळे तसं झालं. असं ते श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगेश्च माताजी 1 मिनिट. हा मी ग्रंथातलं वाचते. माताजी मी श्लोक वाचलाय, तुम्ही फक्त अर्थ वाचा. भूमिका माताजी ऐकू येते माझा आवाज? ओके. श्री भगवान म्हणाले, हा येतो आवाज. श्री भगवान म्हणाले, मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणे आणि भक्तिमय कर्मयोग दोघेही उत्तम आहेत, परंतु या 2 पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. हा, तर या श्लोकांच्या माध्यमातून भगवान काय सांगतात की मुक्तीसाठी कृतींचा म्हणजे कर्मांचा त्याग करणं आणि भक्तिमय कर्म हे दोन्ही पण उत्तमच आहेत, पण ह्या 2 पैकी कृतींचा आपण म्हणजे कर्मांचा त्याग करण्यापेक्षा श्रेष्ठ काय राहील तर भक्तियुक्त कर्म करायचं. म्हणजे कुठलं तर कृष्ण भावनाभावित कर्म आपण जे सांगितलं त्यालाच भक्तियुक्त कर्म म्हणतात. मग हे कर्म श्रेष्ठ आहे. मग ते कर्म का श्रेष्ठ आहे तर ते आपण समजून घेऊया. तर आपण जर कर्म त्याग केला, मग आता ही जी कर्म आहेत किंवा हे जे संपूर्ण ह्या ब्रह्मांडामध्ये आहे हे सगळं कोणी निर्माण केलंय? भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलंय. मग त्यामुळं काय की ही सगळी जी संपत्ती आहे ही आपलं शरीर सुद्धा त्यामध्ये आलं. मग ही सगळी संपत्ती श्रीकृष्णांची आहे. मग आपण निर्णय घेण्याचा प्रश्न येतोच कुठे? ह्या सगळ्याचे स्वामी आहेत भगवान श्रीकृष्ण. मग आपलं जे हे शरीर आहे त्याचे सुद्धा स्वामी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. मग त्यामुळं जेव्हा आपण हे समजून घेतो, आपल्याला हे ज्ञान मिळतं की हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्या मुळे आहे आणि प्रत्येक गोष्टीचे नियंत्रक ते स्वतः आहेत. सर्वोच्च नियंत्रक म्हटलंय म्हणून त्यांना. हे जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं त्यावेळेला आपण प्रत्येक कृती भगवंतांच्या आनंदासाठी करायला लागतो. म्हणजे जी संन्यासित अवस्था आहे आपली. मग ह्यामुळे काय होतं, प्रत्येक जे कर्म आहे ना हे सुद्धा श्रेष्ठ बनतं. म्हणजे काय की प्रत्येक कर्म आपण भगवंतांच्या आनंदासाठी, भक्तिमय सेवेसाठी आपल्या ह्या शरीराचा उपयोग करायला लागतो. आपण शरीरामध्ये जी कर्म करणार ती अशीच करायला लागतो. मग ह्यालाच सर्वात श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. मग ह्यासाठी आपल्याला वेगळा कृत्रिम संन्यास घेण्याची गरजच उरणार नाही, म्हणजे प्रश्नच उरणार नाही. म्हणून आपण काय करायचं? भक्तियुक्त कर्म करायचं. म्हणजेच काय असणार की आपण भौतिक प्रकृतीच्या ह्या गुणामधून किंवा त्या बद्ध जीवनामधून म्हणजे काय की आपण गुणांनी बांधलेला असतो म्हणून जन्म मृत्यू आपला होत राहतो आणि आपण पुन्हा पुन्हा नवीन शरीर घेऊन आत्मा म्हणून येत राहतो. त्यातून हळूहळू मुक्त होणार आणि मग आपण भगवत धाम जाणार. ह्यासाठी काय करायचं? आपण भक्तियुक्त कर्म करायचं. मग असं श्री रूप गोस्वामी इथे चित्रात दाखवलेत बघा वरून 2 नंबरच्या. तर त्यांनी भक्ती रसामृत सिंधू म्हणून खूप छान ग्रंथ लिहिला. तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की असा कृत्रिम संन्यास घेण्यापेक्षा आपण जेव्हा भक्तिमय सेवेमध्ये आपला देह म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या देहाचा उपयोग करू त्यावेळेला ती संन्यासित अवस्थाच आहे. मग असं भक्तियुक्त कर्म म्हणून श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतात. आता आपण पुढे बघूया.
माताजी पुढचा श्लोक. मग हे भगवंत म्हणतात की झाड लावलंच पाहिजे आणि मग झाडं लावण्याचं काम आपण केलंच पाहिजे. म्हणजे काय की आपलं कर्तव्य आहे की आपण कर्म तर करायचं, फक्त फळांची भक्ती रसामृत सिंधू असं नाव आहे. मग फळांची अपेक्षा आपण करायची नाही. मग ते फळाची अपेक्षा आपण का करायची नाही, तर आपण ते भगवंतांच्यावर सोपवाय. आपण आपलं करायचं आणि ते कोणासाठी, भगवंतांच्या आनंदासाठी. आणि भगवंतांना त्या कर्माचं फळ आपण अर्पण करायचं. म्हणजे काय, ते कर्म आहे त्याचं कसं फळ मिळणार ह्याचा विचार भगवंत करणार, आपण त्यांच्यावर सोपवायचं. आणि आपण श्लोकात ऐकलंय 4थ्या अध्यायाच्या की भगवंत म्हणतात की तुम्ही ज्या भावाने अर्पण करणार त्याप्रमाणे फळ देणार. मग आपण काय करायचं, संपूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन आपलं कर्म करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची की ह्याचं जे काही अपेक्षित फळ आहे ते तुमच्या जे काही अपेक्षित फळ आहे ते तुमच्या आनंदून मला प्राप्त होते. म्हणजे भगवंत जेव्हा पूर्णपणे आनंदी होणार त्याच वेळेला आपण पण आनंदी होणार. म्हणजे आपण फक्त आपलं कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा आपण करायची नाही, ते भगवंतावरती सोपवून द्यायचं, असं यातून सांगायचंय. आता पुढची स्लाइड बघू आपण. हा, इथे काय म्हटलंय की आपण जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये असतो तर त्या गुणांनी बाधित असतो, म्हणजे सत्व रज तम ह्या गुणांनी. मग तेव्हा काय म्हणतो आपण की हे आता एका अभक्ताचं उदाहरण दिलं इथे. तर तो काय म्हणतो की हे जे पैसे आहेत हे मी नोकरी करून किंवा व्यवसाय करून मिळवलेत म्हणून ते माझे आहेत. पण असं असतं का, तर बिलकुल नाही. तर मग आपला भक्त कसा विचार करतो की ज्यांनी हे जाणलेलं असतं की भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत, तेच आदी पुरुष आहेत, भौतिक सृष्टी किंवा आपणा सगळ्यांना त्यांनीच निर्माण केलंय. मग तो कसा विचार करेल की, तो कसा विचार करतो की ही जी नोकरी आहे किंवा हे जे व्यवसायातून पैसे आहेत हे सगळे मला भगवंतांची माझ्यावर खूप कृपा आहे, खूप दया आहे म्हणून मला मिळालेत. आणि म्हणून मी काय करेन, ते भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण करेन. म्हणजे त्याच्यातून मी छोट्या छोट्या सेवा देईन आणि ज्या ज्या सेवा देत असतो किंवा मी जी जी कर्म करत असतो ती सगळी मी त्यांच्या आनंदासाठी अर्पण करेन, त्यांना प्रार्थना करेन. आणि अशा प्रकारे मी त्यांच्या आनंदासाठी त्यांना प्रत्येक कर्म अर्पण करून करेन की ज्यामुळे काय होईल, त्यांची कृपादृष्टी माझ्यावर राहील. असा विचार कोण करतो, तर एक त्यांनी सांगितलंय भक्त कसा असतो, कसा असतो. आता पुढची स्लाइड बघूया. माताजी पुढची स्लाइड. हा, मग इथे आता आपण असं कार्य जेव्हा करायला लागतो भक्तियुक्त तेव्हा काय होतं हे भगवंतांनी सांगितलंय. माताजी श्लोक वाचताय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्व आत्मभूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. जो भक्तीने कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांना प्रिय आहे आणि प्रत्येक जण त्याला प्रिय आहे. अशा व्यक्ती काम करताना कधीही बांधील नसते. हरे कृष्ण. माताजी मला को होस्ट बनवा, भूमिका माताजी. ओके माताजी, मी हा, बनवते. भूमिका माताजी आवाज ऐकू येत. हा, आवाज ऐकू आला ना माताजी. येस भूमिका माताजी. माताजी आवाज येतोय. हा 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 हा, मग जो भक्तीने कार्य करतो म्हणजे काय की जो कर्म असतो तो भक्तिमय कर्म करतो. म्हणजे आता आपण चर्चा केली असं. मग त्यामुळं काय होतं की ते प्रत्येक कर्म श्रीकृष्णांना अर्पण होतं. मग त्यामुळं काय होतं की आपण जो बद्ध जीव असतो तो हळूहळू आपला आत्मा जो असतो तो शुद्ध व्हायला लागतो, म्हणजे आपली शुद्धी व्हायला लागते. आणि मग काय होतं की आपली जशी जशी शुद्धी होईल तसं आपलं मन, हे भौतिक प्रकृतीचा भाग आहे
आणि आपली इंद्रिय ही पण भौतिक प्रकृतीचा भाग आहे. मग त्यामुळं काय असतं की आपण बद्ध असल्यामुळं भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आपल्यावर प्रकृतीचा ताबा असतो. त्याऐवजी काय होतं की आपल्या मनावर आणि इंद्रियांवर आपलं नियंत्रण यायला लागतं, कारण आपली शुद्धी व्हायला लागते. आणि मग असा जो शुद्ध आत्मा असतो तो सर्वांना आवडायला लागतो, सर्वांना प्रिय होतो. असा शुद्ध भक्त जेव्हा बनतो एखादा भक्त भक्तिमय कर्म करून तेव्हा, आणि त्यामुळे काय होतं की त्यालाही सगळेजण आवडायला लागतात, तोही सर्वांशी खूप प्रेमाने बोलायला लागतो, वागायला लागतो, सगळ्यांची सेवा करायला लागतो, सगळ्यामध्ये भगवंताचं रूप पाहायला लागतो. आणि मग अशा ज्या व्यक्ती असतात त्या भौतिक प्रकृतीच्या गुणांमध्ये बांधलेल्या राहत नाही, म्हणजे सत्व रज तम ह्या गुणांमध्ये त्या बांधून राहत नाहीत. आणि मग त्या अशा प्रकारे हळूहळू शुद्ध आत्मा किंवा शुद्ध भक्त बनत जातात. मग इतकं भक्तिमय आपण जर कर्म केलं तर मग आपण हळूहळू आपण सुद्धा सगळे शुद्ध भक्त बनू किंवा शुद्ध आत्मा हो, म्हणून आपण काय करायचं, भक्तिमय कर्म करायचं. आपण भक्तिमय कर्म करण्याचे सगळे प्रयत्न करायचे, आपलं प्रत्येक कर्माचं फळ श्रीकृष्णांना अर्पण करायचं. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा, इथे काय सांगितलंय की भक्ती सेवा सांगितल्यात. मग त्या कोणत्या सांगितल्यात, तर आता आपण भक्तिमय सेवा कशी करू शकतो, तर वेगवेगळे 9 प्रकार आहेत. त्याला म्हणायचं नवविधा भक्ती. नवविधा भक्ती म्हणजे काय, तर 9 प्रकारे. म्हणजे काय की आपण भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या कथा ऐकायच्या, त्यानंतर त्यांचा जप ऐकू शकतो त्यांच्या नावाचा, त्यांच्याविषयी भक्ती गीत किंवा भजन ऐकू शकतो, मग त्याला म्हणायचं श्रवण भक्ती. मग नंतर कीर्तन भक्ती म्हणजे काय, तर भगवंताच्या नामाचा जप करायचा, आपण भजन गायचं, संकीर्तन करायचं, त्याला म्हणायचं कीर्तन भक्ती. मग त्यानंतर काय तिसरा भक्तीचा प्रकार आहे तर स्मरण भक्ती. म्हणजे काय की आपण भगवंताचं सुंदरचं रूप, श्याम सुंदरचं रूप आठवायचं नामजप करताना, आणि मग आपण त्यांच्या चरणांशी बसलोय असा भाव ठेवायचा. आणि आपण जर नामजप केला तर मग आपण भगवंतांचं वेळोवेळी स्मरण केलं, किंवा आपण प्रत्येक कृती करताना भगवंतांना आठवायचं आणि त्यांना कर्मार्पण करायचं, असं भगवंतांचं वेळोवेळी स्मरण करायचं. मग ही झाली स्मरण भक्ती. मग आता पादसेवनम हा चौथा प्रकार. म्हणजे काय की भगवंतांच्या चरणांची सेवा, म्हणजे प्रत्यक्ष सेवा अर्चविग्रहांची आपण करतो तशी, किंवा आपण प्रत्येक वेळी भाव काय ठेवायचा की आपण भगवंतांच्या चरणांशी प्रत्येक आपल्या कर्माचं फळ, कृतीचं फळ, छोट्या छोट्या कृती आहे. आपण सकाळी उठलो, मग आपण सगळं आंघोळ केली, आवरलं, मग आपल्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा रूपात भगवंत स्थित आहेत, किंवा आत्मा म्हणजे काय आहे, कृष्णांचा अंश आहे. मग आपण भगवंतांची सेवाच करतोय. आपण खूप स्वच्छ आंघोळ करायची, आणि आपण असं जर भाव ठेवला आंघोळ करताना की मी भगवंतांनाच, भगवान श्रीकृष्णांनाच आंघोळ घालतोय, तर आपल्याला किती छान आनंद येईल ना. आणि मग आपण अशा छान पद्धतीने आंघोळ करायची, खूप नेटकं तयार होताना, कपडे घालताना, आपले केस विंचरताना आपण असा भाव ठेवला आरशात बघून की मी भगवंतांचेच केस विंचरतोय, तर आपण किती प्रेमाने असा कंगवा फिरवू ना आपल्या डोक्यावरून, किंवा आपण किती प्रेमाने आपली केस विंचरू ना. मग असा आपण प्रयत्न करायचा. मग नंतर आपण काय करायचं की आपण शाळेला जातोय, तर मग आपण शाळेला जात असताना आपल्याला भगवंत चालेत न्यायला आपल्या स्कूल बस मधून, आणि तेच घेऊन जाणार आहेत आपल्याला त्यांच्या रथातून, असा भाव ठेवला आपण, तर आपल्याला किती आनंद होईल. आणि मग आपले मित्रमैत्रिणी भेटतात, मग तेव्हा आपल्याला श्रीकृष्णच भेटतात त्यांच्या स्वरूपात, कारण त्यांच्या हृदयामध्ये पण श्रीकृष्णच आहे. असं जर आपण लक्षात आणलं तर आपल्याला किती आनंद होईल. आणि मग आपल्याला टीचर शिकवत असतात, मग त्यावेळेला श्रीकृष्णच टीचरांच्या माध्यमातून शिकवतायत, आणि आपण नोट्स बनवतोय, तर मग आपण ज्या नोट्स बनवतो, अभ्यास करतो शाळेमध्ये, हे भगवंतच आपल्या माध्यमातून अभ्यास आहेत आपल्या हृदयात जे आहेत, त्यामुळे आपलं सगळं छान लक्षात राहणार आहे, आणि आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणार आहेत, आपल्या नोट्स पण छान बनणार आहेत, असं आपण, आपल्याला मग आनंद होणार. मग त्यानंतर आपण टिफिन खातोय, मग आपण जर असा विचार केला की आपण भगवंतांनी जो आपल्याला महाप्रसाद बनवून आपण घरातून आणलाय, आपल्या आईने भगवंतांना अर्पण करून जो दिलाय प्रसाद, तो आपण खातोय, आणि आपण भगवंतांच्या चरणी बसून तो प्रसाद ग्रहण करतोय, असा विचार केला तर मग आपल्याला किती आनंद होणार. मग अशा प्रत्येक कृतीमध्ये आपण भगवंतांच्या चरणाशी आपली सेवा अर्पण करायची.
आणि आपण आनंद घ्यायचा, ह्याला म्हणायचं पादसेवन भक्ती. मग आता ह्यानंतरचा पुढचा प्रकार कुठला, तर अर्चन भक्ती. म्हणजे काय की पूजा करायची, भगवंताचे अर्च विग्रह असतात आपल्या घरी किंवा लड्डू गोपाळच्या स्वरूपात असतात आपल्याकडे बाळकृष्ण, मग त्यांची पूजा करायची. मग आपल्या घरी आई वडील किंवा आपले घरातली जी ज्येष्ठ मंडळी पूजा करतात, मग त्यांना आपण पूजेचं साहित्य आणण्यासाठी, मग पूजेचं साहित्य नीट नेटकं मांडण्यासाठी, फुलं आणण्यासाठी किंवा वाती तयार केल्या, अशा छोट्या छोट्या सेवा आपण करू शकतो ना. मग अशा प्रकारे अर्चन भक्ती करायची. किंवा आपण आरती म्हणू शकतो भगवंताची, किंवा आपण रोज उठून प्रणाम मंत्र म्हणू शकतो. आपण भगवंतांसाठी नंतर अर्चविग्रहांच्या समोर बसून संकीर्तन करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण अर्चन भक्ती करू शकतो. मग आता कुठली आली, वंदनम. हा पुढचा प्रकार झाला. म्हणजे काय, भगवंतांना प्रार्थना करायची, वंदन करायचं. मग ह्याला म्हणायचं नमस्कार करायचा, ह्याला म्हणायचं वंदनम. मग आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा आपण भगवंतांना नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची, वंदन करायचं. मग आपण जेव्हा जेव्हा शक्य असतं त्यावेळेला आपण पंचांग प्रणाम करू शकतो किंवा भगवंतांना साष्टांग दंडवत घालू शकतो. मग पुढचा, किंवा आपल्याला वेळ नसेल तर आपण मनाने करायचा, आपण असा मनाने भाव ठेवायचा की मी भगवंतांना पंचांग प्रणाम केलाय, मी भगवंतांना साष्टांग दंडवत घातलंय, असं आपण लक्षात ठेवून प्रयत्न करायचे. म्हणजे काय होणार, आपण भगवंतांची सेवाच केल्यासारखी होणार. मग आता पुढची भक्ती कुठली, तर आपण जसं हनुमंत हे दास्य भावात होते आणि आपले सगळे जे आहेत करते करवते हे भगवान श्रीराम आहेत, असा भाव त्यांनी ठेवला. तसं तसं दास्य भावात राहून आपण भगवंतांची भक्ती करायची. हा पुढचा प्रकार झाला. किंवा आपण भगवंतांना आपलं मित्र समजायचं. म्हणजे काय की जसं सुदामा आणि गोपी हे खूप छान मित्र होते श्रीकृष्णांचे, आणि त्यांनी खूप छान मैत्री केली भगवंतांशी. खूप खूप छान ते खेळ खेळायचे वनामध्ये जाऊन, मग एकत्र अभ्यास करायचे सुदामांच्या सोबत श्रीकृष्ण. ते सुद्धा गुरुग्रही गेले, मनुष्य अवतारात आले होते तेव्हा, आणि त्यांच्यासोबत गुरुग्रही जाऊन सुदामांसोबत त्यांनी विद्या संपादन केली. सांदीपनी हे त्यांचे ऋषी मुनी होते, सांदीपनी ऋषी हे त्यांचे गुरु होते, आणि त्या माध्यमातून त्यांनी ज्ञान संपादन केलं. मग तसं आपण पण चांगल्या प्रकारे ज्ञान संपादन करायचं. मग असा प्रयत्न आपण कृष्णांना आपले मित्र बनवून करायचं. याला म्हणायचं साख्य, म्हणजे सखा बनवून, म्हणजे साख्य भक्ती. मग किंवा आपण काय करायचं की आपलं हे काही दिवसभर आपण करतो तर ते सगळं काही आपण श्रीकृष्णांशी बोलायचं. म्हणजे श्रीकृष्णांना आपलं आत्मनिवेदन, म्हणजे आपल्या आत्म्याचं निवेदन म्हणजे सांगणे, तर आपण करायचं. म्हणजे काय की आपण दिवसभरात कोणत्या कृती केल्या, मग कोणत्या चांगल्या झाल्या आपल्याकडून, कोणत्या नाही झाल्या, मग इथे असं करायला पाहिजे होतं मी, असं आपल्याला वाटतं ना, किंवा हे नको करायला, हे सगळं सगळं बोलायचं श्रीकृष्णांशी आणि त्यांना सांगायचं की असं माझ्याकडून सगळ्या गोष्टी घडल्या, मग मी असे तुमची सेवा करायचे प्रयत्न केले. मग आपल्याला काही गोष्टी नाही कळल्या, काही आपल्याकडून चुका झाल्या, तर आपण भगवंतांना त्या सांगायच्या आणि मग त्यांना प्रार्थना करायची की तुम्हीच मला माझ्या बुद्धीमध्ये असे विचार द्या आणि माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असं चांगलं कर्म, भक्तिमय कर्म तुम्हीच करून द्या, अशी त्यांना प्रार्थना करायची. आणि आपल्याकडून ज्या काही कळत नकळत चुका झाल्यात त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा आणि मला अशी बुद्धी द्या की माझ्याकडून योग्य भक्तिमय असं आपल्याला अपेक्षित असं कर्म होईल, अशी प्रार्थना करायची. ह्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. मग कृष्णांना पण आपल्याबद्दल खूप प्रेम वाटतं, त्यांना खूप आनंद होतो. आपण असे आत्मनिवेदन भक्ती रोज रात्री झोपताना जर आपण प्रयत्न केला आत्मनिवेदन करण्याचा, किंवा जेव्हा जेव्हा लक्षात येईल दिवसभरातून तेव्हा आपण भगवंतांशी बोललो, आपण एकटे असू तेव्हा, तर असे प्रयत्न केले तर भगवंतांना ते आवडणार आणि ही देखील भक्ती आपली किंवा भक्तिमय सेवा होणार. असे 9 प्रकार आहेत भक्तीचे, इथे दाखवले बघा चित्रांमध्ये हे प्रकार. आणि अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करून भगवंतांची सेवा करू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. आता आपण पुढची स्लाइड बघूया. मग असेच खूप छान भक्तिमय कर्म करणारे, सेवा करणारे आपले
आचार्य, इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद होते. मग ह्यांनी पण काय केलं, भगवंतांच्या आनंदासाठी भगवंतांचे विचार जे त्यांनी गीतेच्या स्वरूपात मांडले ते सगळे जसे आहेत तसे आपल्या सगळ्या प्रेम पोहोचवले. सगळ्या जगभर हिंडून त्यांनी प्रसार केला. महामंत्र भगवंतांनी जो सांगितलाय तो त्यांनी सांगितला सगळ्यांना. मग सगळ्यांना त्यांनी भक्ती मार्गाला लावलं. आणखी सगळ्यांना भगवंतांनी जी गीता सांगितली ती जशी आहे तशी भगवंतांच्या जे उपदेश आहेत ते पोहोचवले. अशा प्रकारे ते त्यांनी काय केलं, प्रत्येक कर्म भगवंतांच्या आनंदासाठी केलं. आणि मग त्यामुळे काय झालं, ते भक्तियुक्त कर्म झालं. आणि मग त्यामुळे काय झालं, ते खूप मोठे शुद्ध भक्त आणि भगवंतांचे अत्यंत आवडते प्रिय भक्त बनले. आणि आपण सुद्धा सगळेजण अशा जर भक्तांच्या अनुकरण केलं तर आपण हळूहळू शुद्ध भक्त होणार. मग त्यांनी काय आपल्याला सांगितलंय, भगवंतांच्या नामाचा तुम्ही जप करा. मग आपण तो करायचा. मग तो कोणता आहे, कोण सांगणार मला? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आपण पुढची स्लाइड बघूया. आता इकडे एक श्लोक दाखवलाय. तर हा 18वा श्लोक गीता 5व्या अध्यायातला श्लोक आहे. तर इथे काय सांगितलंय त्यांनी, माताजी ती स्लाइड ह्याच्या आधीची. हा, तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की ह्या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलंय की जे भक्त असतात, जे शुद्ध भक्त असतात, तर ते काय करतात की ते जे ब्राह्मण आहेत किंवा जे गाय आहे किंवा एखादा हत्ती आहे, एखादा कुत्रा आहे किंवा एखादा चांडाळ म्हणजे वाईट व्यक्ती आहे, त्या सगळ्यांना समान दृष्टीने पाहतात. म्हणजे काय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात भगवंत आहेत आणि आपण सुद्धा आत्मा आपल्यामध्ये जो आहे तो भगवंतांचाच अंश आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आहेत. मग ह्या श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये आपण म्हणजे आपल्यामध्ये श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये भगवंत उपस्थित असतात. म्हणजे शुद्ध भक्त असतात असे किंवा जे साधू जे असतात म्हणजे भगवंतांचे शुद्ध भक्त, ज्यांनी ज्ञान संपादन केलंय, ज्यांनी आपल्या इंद्रियावरती नियंत्रण मिळवलंय, ज्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवलाय, असे जे विद्वान असतात, ज्यांनी दिव्य ज्ञानाने आपल्या सगळ्या षड्विकारावरती ताबा मिळवलाय, असे जे शुद्ध भक्त असतात. तर हे जे असतात ह्यांनी हे सगळ्यांना समान दृष्टीने, म्हणजे काय की सगळ्यांमध्ये श्रीकृष्णांनाच पाहतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात. ते सर्व प्राणीमात्रांना, पशूंना, माणसांना, सगळ्यांच्यावर जसं भगवंत प्रेम करतात तसंच प्रेम करतात, असं या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत सांगतात. आता पुढची स्लाइड बघूया आपण. माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. माताजी वाचू का हा 18 नंबरचा श्लोक? हा 29 नंबरचा होता. आता ही स्लाइड आली हा वाचा. बरोबर 29 वाचते. भोक्तारम भोक्तारं यज्ञ तपस्सां सर्वलोकमहेश्वरं सर्वं सर्वभूतानां ज्ञात्वा तां शान्तिमृच्छति. मला सर्व यज्ञाचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता आणि सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक आहे. जो हे जाणतो व ज्याला माझे पूर्ण ज्ञान आहे त्याला माझ्या चेतनेने परिपूर्ण व्यक्तीला भौतिक त्रासातून शांती मिळते. म्हणजे ह्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की मी भोगताय ह्या सगळ्याचा, म्हणजे हे सगळे जे यज्ञ कर्म आपण करतोय
तर वेगवेगळे किंवा तपस्या करतोय म्हणजे आपण हे सगळ्या पद्धतीने जे कर्म करतोय ज्ञान घेऊन किंवा भक्तिमय कर्म करतोय तर हे सगळं आहे ते तुम्ही मला अर्पण करा. त्याचं फळ आहे ते मी ठरवेन. मी सर्वोच्च परमेश्वर आहे म्हणजे काय की हे सगळे जे देव देवता आहेत हे सुद्धा माझे अंश आहेत आणि ह्या सगळ्या देवतांचा सर्वोच्च परमेश्वर सगळ्या प्राणीमात्रांचा मीच आहे आणि म्हणून मी ह्या सगळ्यांचा भोगता आहे म्हणजे मलाच हे सगळं अर्पण होतं. आपण देवदेवतांना जरी केलं म्हणजे शंकरांना केलं किंवा देवीला केलं किंवा वेगवेगळ्या देवतांना केलं तरी हे सगळं माझ्यापर्यंतच येतं कारण मी सर्वोच्च परमेश्वर आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं कल्याण करणार आहे आणि मी सगळ्यांसाठी त्यांचं हित चिंतणारा असा सर्वोच्च भोक्ता आहे. भोक्ता म्हणजे हे सगळं मी ग्रहण करतो माझ्याकडेच येतं माझ्या आनंदासाठीच येतं असं त्यांना म्हणायचंय. आणि मग हे ज्याला माहितीये हे ज्यांनी जाणलं की हे सगळं आहे हे ह्या सगळ्याचा भोक्ता जे आहे तो मी आहे मी सर्वोच्च परमेश्वर आहे आणि माझ्या आनंदासाठी आपण भक्तिमय कर्म करायचंय ते मला अर्पण करायचंय प्रत्येक कर्माचं फळ ह्याचं ज्याला पूर्ण ज्ञान येतं तो त्याचं काय होतं की तो हे जे भौतिक आपण सांगितले 3 गुण आहेत ह्याच्यामध्ये आपण बद्ध असतो जीव म्हणून जीवात्मा म्हणून तर ह्याच्यातून आपण ह्या त्रासातून हळूहळू मुक्त होतो आणि मग आपल्याला अत्यंत शांती समाधान आणि आनंद मिळतो की जसे भगवंत कसे असतात सच्चित आनंद मग तसं आपण हळूहळू अत्यंत आनंदी आणि भगवंत जसे कायम आनंदी राहतात तसे बनायला सुरुवात होते. आता आपण पुढचं स्लाइड बघूया. हा म्हणजे काय शांतीसूत्र काय आहे की भगवान हे सर्वोच्च नियंत्रक आहेत म्हणजे जो परम आनंद आहे सगळ्या आनंदाचं कारण जे आहे ते भगवान आहेत म्हणजे भगवान ह्या सगळ्या आपण कर्म करतो त्याचे भगवान आहेत म्हणजे सगळी फळं आपण त्यांना अर्पण करायची आपण फक्त करतो मग त्याचं नियंत्रण सुद्धा कोण करायचं आणि म्हणून भगवंत हे एक असे परोपकारी मित्र आहेत म्हणजे काय की आपण ज्या प्रमाणात भगवंतांची ज्या भावनेनं सेवा करू ज्या भावानं त्यांना कर्म फळ अर्पण करू त्या भावनेनं ते आपल्याला त्या भावानं आपल्या त्या फळाला देणार आहेत. मग हे आपल्याला ठेवू त्याला म्हणायचं शांती सूत्र. आता पुढची स्लाइड बघू. म्हणजे एक गोष्ट मी सांगते हा तुम्हाला थोडक्यात. तर एकदा ब्रह्मा जे होते तर ते पृथ्वीवर फिरायला आले होते फेरफटका मारायला. मग त्यांना काय दिसलं की वृंदावनामध्ये छोट्या बाळ रूपामध्ये जे श्रीकृष्ण जे होते ते गोपींसोबत खेळत होते त्यांनी गायी चरायला नेल्या होत्या आणखी मग ते जमले होते एका ठिकाणी सगळे दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून. मग काय केलं एक गुलाबजाम काढला डब्यातून एका गोपीनी आणि मग तो श्रीकृष्णांना चाखायला दिला. मग तो श्रीकृष्णांनी चव घेतली आणि मग सगळ्यांना वाटला. असं सगळे पदार्थ ते असे एकमेकांना देऊन श्रीकृष्ण आधी द्यायचे आणि मग खायचे. हे बघितल्यावरती ब्रह्मा काय वाटलं की एवढ्या छोट्याशा रूपात हे भगवान श्रीकृष्ण खरंच आहेत का मी ह्यांची परीक्षाच घेतो. म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्या गायी ज्या होत्या त्या सगळ्या ते घेऊन गेले ब्रह्मलोकात गायब करून दिल्या. मग ही त्यांची योजना ही त्यांची युक्ती श्रीकृष्णांना ते सर्वोच्च परमेश्वर आहेत त्यामुळे माहिती होती कळून आली. मग त्यांनी काय केलं की त्याच्याकडे थोडा वेळ लक्षच दिलं नाही. मग काय झालं गोपी आले आणि म्हणाले गोपी की गायी नाहीयेत. मग थोड्या वेळाने काय झालं त्यांनी जेवण वगैरे केलं तर ते गोपी पण गायब झाले. मग ही पण ब्रह्मांची युक्ती त्यांच्या लक्षात आली. मग श्रीकृष्ण सर्वोच्च परमेश्वर आहेत. मग त्यांनी काय केलं आपल्या विस्तारांनी हे गोपी गायी सगळे निर्माण केले आणि मग संध्याकाळ झाली की नेहमीप्रमाणे ते घरी जायचे गायींना चारून खेळून डबा खाऊन सगळं करून घरी जायचे आपल्या घरी परतायचे. मग असं ब्रह्मदेवांचा 1 सेकंद म्हणजे 1 वर्ष पृथ्वीवरचं निघून गेलं कोणालाच काही कळलं नाही. मग एक सेकंदांनी ब्रह्माजी पुन्हा आले त्यांनी पाहिलं तर इकडे तर गोपी खेळतायत
तिकडे गायी चरतायत, इकडे कृष्ण आनंदात आहेत, सगळे त्यांच्यावरती नाचतायत, जमा झालेत, असं त्यांनी चित्र पाहिलं. मग त्यांना लक्षात आली आपली चूक. मग त्यांनी भगवान श्रीकृष्णांना ते शरण गेले आणि त्यांनी क्षमा मागितली आणि सांगितलं की मला क्षमा करा, मी आपली परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला, आपणच सर्वोच्च परमेश्वर आदि पुरुष असे श्रीकृष्ण आहात, असं त्यांनी क्षमा मागितली. मग त्यांनी सांगितलं, आपलं चतुर्भुज रूप दाखवलं आणि त्याच्यातून मी कसे विस्तार केले हे दाखवलं ब्रह्माजींना. आणि त्यांनी सांगितलं की इथं वृंदावनमध्ये छोट्या मुलाच्या रूपात येऊन, सामान्य रूपात येऊन मी ह्या सगळ्या माझ्या भक्तांना प्रेम देत आहे आणि मी सुद्धा त्यांचं प्रेम घेत आहे, त्यांची भक्ती आहे, त्याचा आनंद घेत आहे. इथे मी देवत्व प्रकट करण्यासाठी आलेलो नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या सगळ्या भक्तांचं रक्षण केलं. मग असंच आपण भगवंतांच्यावर प्रेम करतो का? आपण असं आठवूया हा, आपण भगवंतांच्यावर विश्वास ठेवतो का जसा गोपींनी ठेवला? तर आपण असं भगवंतांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा, आपण भगवंतांच्यावर खूप प्रेम करायचं, आपल्या हृदयामध्ये ते परमात्मा आहेत हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आणि मग आपण भगवंतांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करायची. मग अशा प्रकारे आपण जर कर्म केलं मग भगवंत सुद्धा आपलं रक्षण करणार, काळजी घेणार. आता पुढची स्लाइड बघू. आता हरे कृष्ण. हरे कृष्ण. आताची पुढची स्लाइड. माझा थोडा हँग होतोय तर तेजस्वी माताजी, माझा आवाज हँग होतोय का मुग्धा माताजींचा व्हिडिओ हे होतोय? हरे कृष्ण. हा बरोबर आहे. आला माताजी, हा भूमिका माताजी आली पुढची स्लाइड. हा, ह्याच्या पुढची स्लाइड घ्या माताजी, ही पुन्हा रिपीट स्लाइड आहे. माताजी पुढची स्लाइड. हा, ह्या चित्रात, ह्याच्या आधीची, ह्या चित्रात काय दाखवलंय ह्याच्या आधी, इथे तिची मुलगी आहे, एक रस्त्याने चालली, मग तिची पर्स असे चोर घेऊन जातात. मग तिला माहितीये की इकडे चोरी केली तर पोलीस आहेत तर त्यांचा तपास लावणार आणि त्यांना अधिकार असतो की तो चोर पकडायचा आणि त्यांना शिक्षा करायची. मग आपण पण नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या हृदयामध्ये भगवंत नेहमी आपल्या सोबत आहेत आणि त्यांना सगळं माहिती असतं. मग त्यामुळे आपल्याला जर आपण कुठल्या संकटात सापडलो, आपल्याला कुठली अडचण वाटली, आपल्याला काही एखादा भाग लक्षात नाही आला तर आपण त्यांना प्रार्थना करायची. मग काय होणार, भगवंत आपल्या मदतीला धावून येणार आणि मग आपल्याला भगवंतांची कृपा अनुभवायला मिळणार. ह्यासाठी काय करायचं, आपण नेहमी लक्षात ठेवायचं आणि भगवंतांच्यावर प्रेम करायचं, भगवंतांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट त्यांना अर्पण करायची. मग त्यामुळे काय होणार, आपल्याला जर प्रत्येक कृती करताना आपल्या लक्षात राहणार की आपण, आपल्या हृदयामध्ये भगवंत स्वतः आहेत आपल्या सोबत सतत. मग त्यामुळे काय होणार, आपला आत्मविश्वास वाढणार, आपली प्रत्येक कृती आनंदी होणार आणि मग आपण असं भगवंतांची अशा प्रकारे स्मरण भक्तीच करणार एक प्रकारे. आणि मग ही भगवंतांना सेवा खूप आवडणार आपली आणि मग भगवंत आपल्यावर कृपा करणार. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, इथे काय दाखवलंय की एक अभक्त आहे, तर तो कसं काळजी करतोय, पहा रडतोय की माझं घर अचानक आलेल्या संकटामुळं, एखाद्या भूकंपामुळं माझ्या घराला तडे गेलेत, असं मग माझं घर म्हणून तो रडतोय. कारण त्याला देवावरती विश्वास नाही, भगवंताविषयी त्याला काहीच माहिती नाही. पण जर भक्त असेल तर तो कसा विचार करेल हे आपण पुढच्या चित्रात बघूया. माताजी पुढची स्लाइड, घराचीच आहे बघा पुढची. तर तो भक्त कसा विचार करेल की हे जे कृष्णांच्या प्रत्येक योजनेवर माझा विश्वास आहे, तर कृष्ण सतत माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयामध्ये स्थित आहेत परमात्मा स्वरूपात. तर त्यामुळं कृष्ण जे काही आहे ते कृष्ण आहेत, ते माझी काळजीच घेणार आहेत. त्यामुळं माझ्यावर कोणतंही संकट आलं तरी त्यातून मला नक्की भगवंत बाहेर काढणार आहेत.
असा त्याचा संपूर्ण विश्वास असतो भक्ताचा. आणि त्यामुळं तो कसा विचार करतो, ही सगळी जी आहे ती भगवंतांची योजनेनुसारच लीला घडत आहे, योजनेनुसारच घटना घडत आहेत, मग निश्चित भगवंत मला मदत करणार आहेत असं त्याला संपूर्ण विश्वास असतो. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग असाच विश्वास पांडवांनी श्रीकृष्णांच्या वरती ठेवला होता. मग त्यामुळं काय झालं, पांडव खूप संकटातून गेले, त्यांचं राज्य गेलं, त्यांना वनवासात जावं लागलं, त्यांना लाक्षागृहात जाळण्याचे प्रयत्न झाले, खूप खूप त्यांच्यावर संकट, पण त्यांनी त्रास सहन केले आणि श्रीकृष्णपणे आणि तीही श्रीकृष्णांना प्रत्येक ऐकली, कृष्ण